नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण गेल्या 2 दिवसापासून ही सीरीज या ठिकाणी स्टार्ट केली। ओके, त्यामध्ये आपण 2 सेशन घेतलेले पहिले आणि आजचा जो सेशन असणार आहे आपला तो 3 नंबरचा सेशन असणार आहे। या दोन्ही पाठीमागच्या 2 सेशनमध्ये आणि आजच्या सेशनमध्ये आपण पॉवर सिस्टमच या ठिकाणी घेतलं आणि अजून 2 ते 3 सेशन आपण पॉवर सिस्टमवरती घेऊ। त्यानंतर आपण जे टेक्निशियन 2च्या पेपरला अंडरग्राउंड जे आहे मित्रांनो अंडरग्राउंड केबल त्यावरती सुद्धा काही क्वेश्चन होते, केबलवरती वायरवरती सुद्धा क्वेश्चन होते, त्यावरती आपण 1-2 क्वेश्चन सेशन परत घेऊ आणि परत असं करत आपण जसं मी ॲनालिसिस करेल त्या ॲनालिसिसवरती तुम्हाला त्या ठिकाणी मी सेशन घेऊन येईल। ओके, तर चला मित्रांनो, आजच्या सेशनचा आपण या ठिकाणी पहिला या ठिकाणी काय करूया, क्वेश्चन मी तुमच्यासमोर या ठिकाणी घेतो। त्या पहिले सांगायचं झालं मित्रांनो, महावितरणचं सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला बोललो होतो की मी आज तुम्हाला काय करील, महावितरणच्या फॉर्मची इन्फॉर्मेशन देईल। ओके, सगळा काही कंटेंट या ठिकाणी रेडी आहे मित्रांनो। मी तुम्हाला हा सेशन या ठिकाणी अपलोड केला की या सेशन नंतर लगेच मी तुम्हाला महावितरणचा फॉर्मविषयीचा सेशन लगेच त्याच्यानंतर 10 मिनिटात तुम्हाला तो सेशनसुद्धा भेटून जाईल। ओके, तर या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये परत एक सांगायचं, तुम्हाला जर टेक्निकलचे कोणते बुक लागत असेल, कोणते थेरीचे MCQचे वगैरे सर्व बुक आपल्या टेलिग्राम चॅनलला, जे की टेलिग्राम चॅनलचं नाव आहे टेक्निकल यूट्यूबवाला, त्यावरती अवेलेबल आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता। ओके, बघा मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न या ठिकाणी असणार आहे आपला अंडरग्राउंड केबलमध्ये फॉल्ट झाला असे कळाले तर कसा तपासणार काय। बघा, असा ट्रिकी क्वेश्चन मित्रांनो पेपरला विचारला जातो, त्याची लँग्वेजही तुम्हाला कळत नाही आणि तो वाचल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तो क्वेश्चन तुम्हाला सोडून द्या वाटतो, असंच तुम्हाला काय होतं पेपरला सुद्धा होतं। तर मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं, आपल्याला आपल्या वाक्यरचना आपल्या मनाला सुद्धा काहीतरी बनवायची। तर ओके, आता बघा, अंडरग्राउंड केबलमध्ये जर फॉल्ट झाला तर तुम्हाला तो फॉल्ट ओळखण्यासाठी तुम्ही कोणती काय वापरता, त्या ठिकाणी कोणती हे वापरता, म्हणजे त्या ठिकाणी मी टाईप वापरता तुम्ही, त्या ठिकाणी मी असं म्हणू शकतो। ओके, तर त्या ठिकाणी कोणती टाईप वापरतात तो तशा पद्धतीने या क्वेश्चनचा या ठिकाणी म्हणण्याचा अर्थ आहे। ओके, तर बघा, या ठिकाणी कधी लक्षात ठेवा मित्रांनो, अंडरग्राउंड केबलचा फॉल्ट ओळखण्यासाठी या ठिकाणी एक मरी लूप नावाची टेस्ट या ठिकाणी आपण यूज करत असतो। कोणती? मरी लूप टेस्ट। खूप साऱ्या वेळेस हा क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा हा क्वेश्चन आहे, फक्त त्या ठिकाणी सरळ क्वेश्चन या ठिकाणी विचारला होता मित्रांनो, तोच क्वेश्चन मी या ठिकाणी काय केलं, थोडा फिरवून विचारला, जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन या ठिकाणी डिझाईन होते ते या ठिकाणी कळून जातं। ओके, तर या क्वेश्चनचं आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो मरी लूप टेस्ट। मित्रांनो, या ठिकाणी जे क्वेश्चनची स्पेलिंग मिस्टेक एखाद्या ठिकाणी असू शकते, कारण गुगल लेन्सवरून क्वेश्चन या ठिकाणी काय केलेले पहिले प्रिंट हे करून घेतलेले, त्यानंतर ते आम्ही काय केलेले या ठिकाणी टाईप केलेले। ओके, म्हणजे कॉपी केलेले। ओके, बघा, पुढचा क्वेश्चन या ठिकाणी वायर इन्सुलेशन काढायचे असेल तर चाकू किती डिग्रीला ठेवाल। बघा, असा वायर असतो मित्रांनो आणि वायरचं इन्सुलेशन काढण्यासाठी आपण या ठिकाणी अशा पद्धतीचा या ठिकाणी चाकू धरतो आणि अशा पद्धतीचं ह्या साईडला आपण चाकू या ठिकाणी कट करतो, काय वायरला कट करतो। तर त्यांनी काय विचारलं आहे माहिती आहे का, हा जो कोन असतो इथला तो कोन किती डिग्रीचा असतो सॉरी मित्रांनो, या ठिकाणी हा कोन किती डिग्रीचा असतो ते या ठिकाणी विचारला आहे मित्रांनो। हा सुद्धा पेपरला प्रश्न आलेला आहे। तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी, बघा, तुम्ही एक तर तुम्हाला माहीत असेल 180 डिग्री म्हणजे काय असतं, 180 डिग्री म्हणजे सरळ कोन असतो। ओके, 90 डिग्री म्हणजे असा असतो। तर 90 डिग्रीमध्ये जर तुम्ही चाकू ठेवला तर तुमच्या आतील जे कंडक्टर असतात त्याला काय होऊ शकतं, कट पडू शकतं, म्हणजे 90 डिग्री नसतो, 180 सरळ असतो, 180 मध्ये आपण पकडत नाही डायरेक्ट असा, ते पण नसतं। आणि 45 डिग्री म्हणजे कसं असतं मित्रांनो, असं तुम्हाला कंडक्टर असा कट करायचा आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने चाकू कधी पकडता का, नाही पकडत। तर या ठिकाणी आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी, 20 डिग्रीवरती आपण काय करत असतो, चाकूला या ठिकाणी इन्सुलेशन काढण्यासाठी वायरवरती पकडत असतो। ओके, चला 3 नंबरचा क्वेश्चन। आज एकदम थोडे फास्ट या ठिकाणी क्वेश्चन घेते मित्रांनो, कारण माझी तब्येत या ठिकाणी बरोबर नाही आहे, घसा पण तेवढा काम करत नाही आहे। ओके, तरीसुद्धा मी तुम्हाला पूर्ण कंटेंट प्रोव्हाइड करण्याचा 100% या ठिकाणी प्रयत्न करतो आहे। ओके, बघा, डबल सर्किट ट्रान्समिशन लाईन किती कंडक्टर म्हणजे डबल सर्किट जे असतं ना मित्रांनो, डबल सर्किट ट्रान्समिशन लाईन जी असते त्या लाईनमध्ये जे कंडक्टर असतात ते किती असतात। बघा, अशा पद्धतीने या ठिकाणी काय असतो आपला या ठिकाणी, म्हणजे आपला हे असतं टावर असतं मित्रांनो, आणि या टावरवरती असे या ठिकाणी अशा पद्धतीने हे गेलेले असते, काय गेलेले असते, कंडक्टर गेलेले असते। ओके, कंडक्टर गेलेले असते। तर हे कंडक्टर जर डबल सर्किट असेल तर या ट्रान्समिशन लाईनमध्ये किती कंडक्टर गेलेले असेल असा प्रश्नाचा अर्थ आहे परिपूर्ण। म्हणजे आपल्याला एकदा प्रश्नाचा अर्थ समजला की आपल्याला एकदम प्रश्न सोपा होऊन जातो। ओके, तुम्ही मोजू शकता, इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे,
बघा आपल्याला माहीत असतं सिंगल असली लाईन की 3 कंडक्टर असतात आणि डबल लाईन असली की 6 कंडक्टर असतात. मग आपण 6 उत्तर मारून देतो आणि आपला प्रश्न चुकतो, कारण आपल्याला हे माहीत नसतं मित्रांनो ट्रान्समिशन लाईनच्या वरतून एक ग्राउंड अर्थ कंडक्टर गेलेला असतो, तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी यामध्ये पकडावा लागतो. म्हणून 6 प्लस अर्थ कंडक्टर काय प्लस एक अर्थ कंडक्टर बरोबर आपले होते 7 कंडक्टर. ओके, मग 6 आहे का नाही, 6.5 आहे का नाही, 8 आहे का नाही, 7 आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, कळाला असेल तुम्हाला असा प्रश्न मी अशा करतो. ओके, चला चौथा प्रश्न या ठिकाणी बघा. चौथा प्रश्न काय सांगतो या ठिकाणी बघा, कंडक्टरचा व्यास कशावर डिपेंड असतो. बघा आपल्याला व्यास कशावर डिपेंड असतो, व्यास म्हणजे काय, एरिया. ओके, हे पण तुम्हाला सांगायचं या ठिकाणी आणि इन्सुलेशन पण सांगायचं आहे, काय इन्सुलेशन. ओके, या 2 कन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून देतो. ओके, तर कंडक्टरचा व्यास तुम्हाला रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो, R L/A काय L/A. आता हा एरिया कशावर डिपेंड आहे मित्रांनो, रेजिस्टन्सवरती. म्हणजे जर एरिया वाढला तर रेजिस्टन्स कमी होतो, काय रेजिस्टन्स कमी होतो. आणि मित्रांनो रेजिस्टन्स जर कमी झाला तर आपला करंट वाढतो, काय होतो, करंट वाढतो. मग एरिया कशावर डिपेंड आहे मित्रांनो, एरिया कशावर डिपेंड आहे म्हणजे एरियावरती करंट आहे का नाही डिपेंड, मला सांगा तुम्ही आहे का नाही डिपेंड आहे. म्हणजे एरिया जर या ठिकाणी जर कमी केला, काय एरिया जर कमी केला, काय आपण तुम्ही डायरेक्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये बघितलं, तुम्ही व्होल्टेज वाढवता म्हणजे तुमचं काय होतं त्या ठिकाणी ट्रान्समिशन लाईनचा एरिया काय होतो, कमी होतो. एरिया कमी झाला म्हणजे तुमचा करंटसुद्धा काय होतो, कमी होतो. म्हणून व्यास जो आहे, व्यास ट्रान्समिशन लाईनचा जो व्यास असतो तो करंटवरती डिपेंड असतो मित्रांनो. कधीही लक्षात ठेवा, करंटवरती काय जो ट्रान्समिशन लाईनचा व्यास असतो, व्यास तो करंटवरती डिपेंड असतो. तुम्हाला देतो मी या ठिकाणी लिहून, एरिया कशावरती, करंटवरती डिपेंड असतो. आणि इन्सुलेशन काय बघा, ट्रान्समिशन लाईनमध्ये हो किंवा अंडरग्राऊंड केबलमध्ये हो की आपल्या कोणत्या वायरिंगच्या केबलमध्ये होतो हो, जे इन्सुलेशन असतं मित्रांनो ते कधी लक्षात ठेवायचं, व्होल्टेजवरती डिझाईन केलेलं असतं. कशावरती, व्होल्टेजवरती डिझाईन केलेलं असतं काय इन्सुलेशन. आणि एरिया काय, एरिया कशावर डिपेंड असतो, करंटवरती. मग तेच तुम्हाला या ठिकाणी विचारलं, व्यास म्हणजेच काय, एरिया कशाचा, कंडक्टरचा कशावरती डिपेंड असतो, तर तो असतो मित्रांनो करंटवरती. ओके, कळालं तुम्हाला. प्रश्न नंबर 4चं उत्तर बी. ओके, तर चला आपण बघूया आता 5वा क्वेश्चन. ओके, बघा 5वा क्वेश्चन काय सांगतो या ठिकाणी, तुम्हाला रिसिविंग एंडला जर जास्त व्होल्टेज भेटले, काय बघा हे सेंडिंग एंड आणि हे रिसिविंग एंड, हे आपली झाली ट्रान्समिशन लाईन. ओके, ही झाली ट्रान्समिशन लाईन. काय म्हणले प्रश्न, जर तुम्हाला रिसिविंग एंडला जर जास्त व्होल्टेज भेटले तर तुम्ही त्याला कोणता इफेक्ट समजता. बघा प्रश्न काय सांगतोय, तुम्हाला जर सेंडिंग एंडपेक्षा रिसिविंग मध्ये जर जास्त जर या ठिकाणी व्होल्टेज भेटलं तर तो जो हे असतो इफेक्ट असतो तो कोणता इफेक्ट असतो. तुम्हाला फिरून क्वेश्चन या ठिकाणी मी काय केला आहे, दिला आहे, डिझाईन करून तुम्हाला दिला आहे, कारण तुम्हाला काय कळलं पाहिजे, पेपरचा या ठिकाणी कंटेंट कळाला पाहिजे. ओके, तर मित्रांनो कधी लक्षात ठेवायचं, सेंडिंग एंडपेक्षा रिसिविंग एंडला तुम्हाला जर जास्त व्होल्टेज भेटत असेल तर तो असतो तुमचा फेरांटी इफेक्ट. कोणता असतो, फेरांटी इफेक्ट. म्हणजे या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, जे 2 कंडक्टर असतात त्या 2 कंडक्टरमध्ये जवळजवळ असल्यानंतर त्या ठिकाणी कॅपॅसिटन्स तयार होतो आणि या कंडक्टरमध्ये चार्ज निर्माण होतो आणि जे काय व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजपेक्षा जास्त व्होल्टेज त्या ठिकाणी तयार होतं. त्यामुळे व्होल्टेज काय भेटतं, रिसिविंग एंडला जास्तीचं व्होल्टेज भेटतं. आणि तो इफेक्ट कोणता असतो मित्रांनो, फेरांटी इफेक्ट. स्किन इफेक्ट म्हणजे काय, स्किन इफेक्ट काय तुम्हाला सांगितलं की जो कंडक्टर असतो त्या कंडक्टरच्या सरफेसवरतीच या ठिकाणी काय होतं, करंट फ्लो होतो. आतमध्ये सगळं काय असतं, रेजिस्टन्स हाय असतो, त्या ठिकाणून करंट फ्लो होतो का नाही. प्रॉक्झिमेटी इफेक्टसुद्धा तुम्हाला काल परवाच्या सेशनला सांगितला आणि कोरोना इफेक्टसुद्धा त्यावरती सुद्धा आपण क्वेश्चन डिझाईन केलेला आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ओके, चला 6 नंबरचा क्वेश्चन आहे मित्रांनो या ठिकाणी बघा, आपला 6 नंबरचा क्वेश्चन. ओके, बघा कोरोना लॉस कशावरती डिपेंड नसतो. बघा मी बोललो तुम्हाला पहिलेच या ठिकाणी मागच्या प्रश्नाच्या 5 नंबरच्या की कोरोना लॉसवरती आपल्याकडे प्रश्न आहे. कशावरती बघा, तुम्हाला काल मी सांगितलं F+25 याला काय असतो, कोरोना लॉस काय असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. म्हणजे मित्रांनो DCमध्ये सुद्धा कोरोना लॉस असतो, काय DCमध्ये सुद्धा कोरोना लॉस असतो, DCमध्ये सुद्धा काय असतो, कोरोना लॉस असतो, पण ACच्या 3 पट कमी असतो. काय, माझ्या प्रत्येक बोलण्यावरती तुम्ही काय करायचं मित्रांनो, चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचं आहे. DCमध्ये कोरोना लॉस असतो पण कमी असतो, ACच्या कम्पेअरला 3 पट कमी असतो. किती, 3 पट कमी असतो. ओके, जर AC मध्ये 100 असेल, काय ACमध्ये 100 असेल तर
सॉरी मित्रांनो, AC मध्ये 100 असेल तर DC मध्ये फक्त काय 25 असेल, म्हणजे काय कमी असतो मित्रांनो. ओके, बघा हे कळालं तुम्हाला. तर कोरोना लॉस कशावरती डिपेंड आहे? फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे. ओके, बरं फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे. बघा आता स्पेसिंग ऑफ कंडक्टर तुम्हाला कालच्या सेशनमध्ये सांगितलं की कंडक्टर जेवढे जवळ असतील, काय कंडक्टर जेवढे जवळ असतील तेव्हा काय होईल, तेवढं काय होईल, कोरोना लॉस जास्त होईल. म्हणजे स्पेसिंगवरती सुद्धा कंडक्टर हे काय कोरोना लॉस काय डिपेंड आहे. म्हणजे स्पेसिंग जेवढी दूर ठेवाल मित्रांनो तुम्ही, ही जी स्पेसिंग असली म्हणजे दोन कंडक्टरमधील अंतर जेवढं दूर असलं तेवढा कोरोना लॉस कमी होतो. पण ते जेवढे जवळ असले ना तेवढं जास्त आयोनायझेशन होऊन ते काय होतं, कोरोना लॉस जास्त निर्माण करतं. म्हणजे स्पेसिंगवरती पण डिपेंड आहे का नाही? आहे. काय आहे? आता कंडक्टिंग मटेरियल, काय कंडक्टिंग मटेरियल, त्या पहिले आपण एरिया बघू. एरिया ऑफ द कंडक्टर. बघा जेवढा कंडक्टर जाड असेल मित्रांनो, काय जेवढा कंडक्टर जाड असेल तेवढा कोरोना लॉस कमी होतो. जेवढा कंडक्टर बारीक असेल, काय जेवढा कंडक्टर बारीक असेल ना तेवढा कोरोना लॉस या ठिकाणी काय होतो. बघा परत सांगतो, जेवढा कंडक्टर काय असेल, जाड असेल, जेवढा कंडक्टर जाड झाला, काय जेवढा कंडक्टर जाड झाला तेवढा तुमचा कोरोना लॉस, काय कोरोना लॉस कमी होतो. काय होतो? कमी होतो. आणि जेवढा कंडक्टर बारीक झाला ना, काय जेवढा कंडक्टर बारीक झाला तेवढा कोरोना लॉस काय होतो, जास्त होतो. काय जास्त होतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि परवादीच्या सेशनमध्ये तुम्हाला काय केलं मी, याचा पूर्ण फॉर्म्युला लिहून दिला आहे, पूर्ण फॉर्म्युला. मग ते कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, कशाला म्हणजे जर या ठिकाणी व्होल्टेजला पण प्रपोर्शनल आहे मित्रांनो. कसं जर या ठिकाणी कोरोनामध्ये काय झालं, व्होल्टेज जर बघा काय माहिती आहे का, व्होल्टेज या ठिकाणी कोरोना लॉस काय आहे, V² प्रपोर्शनल आहे. म्हणजे काय जेवढं काय व्होल्टेज वाढलं मित्रांनो, काय जेवढं व्होल्टेज वाढलं त्याच्या वर्गाने कोरोना लॉस वाढतो. काय त्याच्या वर्गाने कोरोना लॉस वाढतं. आणि तुम्ही परवादीचं सेशन बघितलं त्यामध्ये पूर्ण काय कोरोना लॉसची मी डिटेल सांगितली. ओके, मग बघा फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे, स्पेसिंगवरती डिपेंड आहे, एरियावरती डिपेंड आहे. मग आपल्याला डिपेंड नाही आहे म्हणून सांगितलं आहे, मग तो काय मटेरियल. बघा कोरोना लॉस हा मटेरियलवरती डिपेंड नसतो, हे तुम्हाला कुठेही वाचायला भेटणार नाही. काय कोरोना लॉस हा मटेरियलवरती डिपेंड नसतो, काय कंडक्टिंग मटेरियलवरती डिपेंड नसतो. चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. ओके मित्रांनो, चला आपण जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. ओके, पुढचा प्रश्न आहे 132 kV लाईनसाठी किती डिस्क लावतील. काय जर 132 kV लाईन असेल मित्रांनो, काय 132 kV लाईन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी किती डिस्क लावता, म्हणजे सस्पेन्शन इन्सुलेटर तुम्ही वापरता या ठिकाणी. तर एक 11 डिस्कची या ठिकाणी काय करता तुम्ही, जोडणी करता. अशा पद्धतीने काय करता तुम्ही, ह्या डिस्क असतात. ओके, ह्या अशा डिस्क असतात. ओके, या डिस्क एकाला एक लावून काय करता, अशी सस्पेन्शन इन्सुलेटर या ठिकाणी काय करता तुम्ही तयार करता. ओके, तर या ठिकाणी 132 kV जर असेल, बघा या ठिकाणी काय असतं मित्रांनो, ट्रान्समिशन लाईनचं लाईन व्होल्टेज असतं. काय लाईन व्होल्टेज असतं ते तुम्हाला फेज व्होल्टेजमध्ये पहिले कन्वर्ट करून घ्यावं लागतं. ओके, ते फेज व्होल्टेजमध्ये कन्वर्ट केलं की तुम्हाला काय करायचं आहे, मग फेज व्होल्टेजमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर काय फेज व्होल्टेजमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याला 11ने भागायचे. काय 11ने भागायचे. जेव्हा 11ने तुम्ही त्याला भागलं तेव्हा काय होतं, तुम्हाला त्या ठिकाणी कळतं. काय तुम्हाला त्या ठिकाणी कळतं आहे की आपल्याला 132 kV किंवा कोणत्याही kV किती डिस्क या ठिकाणी लागेल. तुम्हाला पहिले फॉर्म्युला सांगतो मित्रांनो. बघा तुम्हाला या ठिकाणी लाईन व्होल्टेज दिलं आहे ते वरती लिहून घ्यायचे आणि त्याला √3ने काय √3ने गुणिले 11ने या ठिकाणी काय करायचं, भागायचं आहे. बघा यालाच आपण असं लिहू शकतो, 132 आपण √3ला 1.73 लिहू शकतो गुणिले 11. मित्रांनो एवढा टाईम असतो का, एवढं तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात का पेपरला? तुम्हाला पेपरला काहीच आठवत नाही, माझं नाव स्वतःचं नावसुद्धा आठवत नाही. मग एवढं आठवणार एक तुम्हाला नाही आठवत तुम्हाला. त्यामुळं ओके 11 kV 33 kV 66 kV 132 kV ओके आणि 200 kV 220 kV पर्यंत किती डिस्क लागतात ते तुम्हाला एका चार्टमध्ये या ठिकाणी लिहून देतो. मी एका चार्टमध्ये लिहून देतो आणि काही नाही, सोपं आहे मित्रांनो, काही अवघड नाही आहे. 100% लक्षात राहील याची मी तुम्हाला खात्री देतो, कारण मी तुम्हाला सांगतोच त्या पद्धतीने. ओके, तुम्हाला अशा पद्धतीने सांगेल की तुमचं या ठिकाणी लक्षातून जाणार नाही मित्रांनो. ओके, बघा सर्वात पहिले हे बाजूला ठेवा. काय तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवा, पण बाजूला ठेवा फॉर्म्युला. कारण काय मला माहिती लक्षात राहतो किती तुमच्या फॉर्म्युला काय किती लक्षात राहतं मला माहिती. ओके, बघा व्होल्टेज या ठिकाणी लिहायचे. व्होल्टेज बघा 11 kVला किती पाहिजे, या ठिकाणी 33 kVला किती पाहिजे, त्यानंतर 66 kVला किती पाहिजे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला चार्ट लिहून देतो. 132 kVला ओके, एकच मिनिट 132 kVला किती पाहिजे. ओके, आणि 220 kVला किती पाहिजे सगळं लिहून देतो, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. 440 kVला किती पाहिजे. ओके, आणि शेवटचं म्हणजे 765 जे असतं आपलं त्याला किती पाहिजे. अशा पद्धतीचे आपले व्होल्टेज आहे आणि कोणत्या व्होल्टेजला
किती डिस्क या ठिकाणी तुम्हाला लागतात बघा. 11 QBसाठी डिस्क लिहितो वरती हां बघा डिस्क ओके. 11 QBसाठी एकच लागते मित्रांनो काय 11 QB. 11 QBसाठी डिस्क किती लागते 11 कारण आपली एक डिस्क असते 11 QBची ओके. त्यामुळे आपल्याला 11 QBसाठी एकच डिस्क या ठिकाणी लागते बघा. 33 QBसाठी तुम्हाला लागते 2 ते 3 काय 2 ते 3 डिस्क लागत असतात. आता 66 QBसाठी बघा 66 QB कसं लक्षात ठेवायचं इथं 6 आहे मग 5 ते 6 कसं या ठिकाणी किती आहे 6 आहे 2दा 6 आहे मग 2दा 6 आणि 6च्या पहिला अंक घ्यायचा एक 5 काय 5 नंतर घ्यायचे 6 ओके. अशा पद्धतीनं 5 6 ओके. आता 132 QB आता त्याच्यानंतर परत रेंज वाढते 132 QB 8 9 बघा 6 नंतर एक अंक सोडला आणि पुढचा घेतला म्हणजे 7 सोडला 8 घेतला 8 ते 9 ओके. तसंच करायचं 120साठी परत 14 15 म्हणजे 14 किंवा 15 असं याचं म्हणण्याचा अर्थ होतं मित्रांनो. आता या ठिकाणी बघा मित्रांनो कधी प्रश्नामध्ये येतं 21 ते 23 काय 21 ते 23 किंवा 21 ते 23 किंवा 22 ते 23 काय 22 ते 23 तुम्हाला हे लक्षात ठेवायचं ओके. आणि 765 ते शेवटचं आहे मित्रांनो 42 ते 43 काय 42 ते 43 बघा चांगल्या अक्षरात लिहितोय 42 ते 43 ओके. बघा आता लक्षात कसं ठेवायचं परत एकदा सांगतो कारण तुमच्या डोक्यावरचे केस या ठिकाणी टाईट झाले असं मी अशी आशा करतो ओके. बघा 11 QBसाठी आपली डिस्क जी असते 11 QBचीच असते ओके. तर आणि जर तुम्ही हाय व्होल्टेजसाठी वापरला बघा या ठिकाणी अजून एक लक्षात ठेवायचं डिस्क जी आपण तुम्ही जर मीडियम किंवा थोडं नॉर्मल व्होल्टेजसाठी वापरली ती आपण 11 QBची एक वापरतो पण खूप जास्त जर तुम्ही व्होल्टेज या ठिकाणी जर वापरायचं म्हणलं तर 15 QBच्या सुद्धा डिस्क अवेलेबल आहे त्या डिस्क तुम्ही त्या ठिकाणी वापरता पण हे लक्षात ठेवू नका कारण कुठे आपल्याला या ठिकाणी जास्त दिसत नाही. बघा 11 QBसाठी तुम्हाला कळलं एक डिस्क 33 QBसाठी 2 ते 3 66 QBसाठी 5 ते 6 132 QBसाठी 8 ते 9 220साठी 14 ते 15 440साठी 21 23 किंवा 22 ते 23 आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं 765 येत नाही सहसा बघा येत नाही सहसा पण लक्षात ठेवायचं 42 ते 43 इथून वरती मित्रांनो जास्त येतं बघा इथून वरती जास्त येत असतं त्यामुळे ते लक्षात ठेवायचं ओके. मग तुम्हाला तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचं मला तर माहिती आहे फॉर्म्युल्याने तुम्हाला सुटणार नाही मित्रांनो कारण एकदम माणूस त्या ठिकाणी पेपरच्या वेळेस घाबरलेलं असतं हे तरी एखाद्या वेळेस लक्षात येईल या ट्रिकने. समजा इथं 6 येतं 5 ते 6 3 येतं 2 ते 3 132 येतं 8 ते 9 220 येतं 14 ते 15 असं लक्षात येऊ शकतं कारण आपण काय स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवू शकतो असं कुठलच्या कुठं ते पण लक्षात राहत नाही मित्रांनो ओके. बघा 8 नंबरचा क्वेश्चन आहे या ठिकाणी जर ट्रान्समिशन लाईन 160 किलोमीटरपेक्षा लांब असेल तर ती ट्रान्समिशन लाईन कोणती असते. या ठिकाणी सुद्धा एक चार्ट देतो मित्रांनो तुम्हाला ओके. बघा शॉर्ट ट्रान्समिशन लाईन ओके. बघा मीडियम ट्रान्समिशन लाईन असते आणि दुसरी शेवटची असते एक लॉंग ट्रान्समिशन लाईन. या 3 लाईन आहे ओके. आणि या 3 लाईन ओळखल्या कशावरून जातात बघा 80 किलोमीटरपर्यंत ज्या लाईन असतात हां सॉरी मित्रांनो 80 किलोमीटरपर्यंत ज्या लाईन असतात काय 80 किलोमीटर 80 किलोमीटरपर्यंत ज्या लाईन असतात त्या असतात शॉर्ट लाईन कोणत्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. आता 160 किलोमीटरपर्यंत म्हणतो मी पर्यंत काय पर्यंत ओके पर्यंत 160 किलोमीटरपर्यंतच्या ज्या लाईन असतात त्या असतात मित्रांनो मीडियम ट्रान्समिशन लाईन आणि ज्या लॉंग ट्रान्समिशन लाईन असतात ते 160 किलोमीटरपेक्षा जास्त ज्या असतात मित्रांनो त्या असतात या ठिकाणी आपल्या लॉंग ट्रान्समिशन लाईन. आता हे झालं आपलं अंतर. आता आपल्याला व्होल्टेज पाहायचं बघा ज्या शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असतात ते 120 KV असतात किती व्होल्टेज ओके व्होल्टेज लिहितो बघा शॉर्ट ट्रान्समिशन लाईन काय 20 KV कमी काय 20 KV कमी. मीडियम असत्या 100 KV कमी काय 100 KV कमी कोणत्या मीडियम ट्रान्समिशन लाईन ओके. आणि राहिली आपली शेवटची लॉंग ट्रान्समिशन लाईन सगळ्यात सोपं लक्षात ठेवायचं मीडियमच्या पुढचं लावून द्यायचं ओके 100 KV पेक्षा जास्त ओके. अशा पद्धतीने या 3 एवढ्यावरती तुम्हाला प्रश्न येतो म्हणजे येतो. आता इथं विचारलं आहे जर ट्रान्समिशन लाईन 160 किलोमीटरपेक्षा जास्त असेल काय 160 किलोमीटरपेक्षा लांबी जास्त असेल तर ती कोणती आहे मित्रांनो आपली लॉंग ट्रान्समिशन लाईन कोणती आहे लॉंग ट्रान्समिशन लाईन ओके. बघा जर 80 किलोमीटरपेक्षा कमी असेल तर शॉर्ट झाली जर 160 किलोमीटरपर्यंत असेल तर मीडियम झाली आणि 160पेक्षा जास्त असेल तर लॉंग झाली ओके. त्या ठिकाणी व्होल्टेजचा विचार केला तर 20 KV झाली शॉर्ट त्यानंतर 100 KV झाली मीडियम आणि 100 KV जर जास्त असेल तर मग आपण ती काय करतो त्या ठिकाणी लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये त्या ठिकाणी तिचं वर्गीकरण केल्या जातं.
तर आपलं 8 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर काय मित्रांनो या ठिकाणी लॉंग ट्रान्समिशन लाईन. ओके, कळालं तुम्हाला या ठिकाणी. ओके, चला 9 नंबरचा क्वेश्चन घेऊया या ठिकाणी आपण आता. बघा, इन्सुलेटर रिंग जी ट्रान्समिशन लाईनमध्ये असते ती कशाची बनलेली असते. बघा या ठिकाणी इन्सुलेटर रिंग असते मित्रांनो. कशात? आपल्या ट्रान्समिशन लाईनमध्ये इन्सुलेटर रिंग आहे. बघा प्रिवियस इयर PYQ आहे या काय PYQ आहे. ओके, म्हणजे प्रिवियस इयरला आलेला क्वेश्चन आहे. तर जे आपले ट्रान्समिशन लाईन हे काही जास्त सांगायची गरज नाही मित्रांनो. जी इन्सुलेटर रिंग असते आपल्या ट्रान्समिशन लाईनमधली, कशामधले? ट्रान्समिशन लाईनमधली, ती असते मित्रांनो सिरॅमिकची बनलेली. खूप वेळेस प्रश्न आला आणि खूप साऱ्या ज्या टेस्ट सिरीजवाले आहेत या ठिकाणी त्यांनीसुद्धा हा प्रश्न या ठिकाणी टाकलेला आहे मित्रांनो, की इन्सुलेटर रिंग जी असते ट्रान्समिशन लाईनमधली आपल्याला असे काय होते माहिती का, असे शब्द पेपरला आठवत नाही, म्हणून मी असे शब्दसुद्धा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर या ठिकाणी ट्रान्समिशन लाईनमध्ये जे इन्सुलेटर रिंग असते ती असते सिरॅमिकची. ओके, असे 9 प्रश्न आपले कव्हर झाले. आता 10 नंबरचा क्वेश्चन, ज्याचं की उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ओके, तुम्हाला प्रश्न समजून सांगतो, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला याचं कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तर द्यायचं. ओके, बघतो कोण किती हुशार आहे, काय येतं. आणि सर्वात पहिलं जो काही आपल्या या ठिकाणी उत्तर देईल त्याला काय करत असतो आपण, त्याची अनाउन्समेंट करत असतो. काय? त्याची आपण अनाउन्समेंट करत असतो. तर मित्रांनो सर्वात पहिले या ठिकाणी सांगायचं झालं तर युटिलिटी जो पोल असतो, कोणता? युटिलिटी पोल टिंबला सपोर्टसाठी वापरतात. मग युटिलिटी जो पोल आहे मग ओव्हरहेड पॉवर लाईनसाठी वापरतात का, फायबर ऑप्टिक केबलसाठी वापरतात का, स्ट्रीट लाईटसाठी वापरतात का, तिन्हीसाठी सुद्धा हा युटिलिटी पोल या ठिकाणी वापरला जातो. हे तुम्हाला काय करायचं या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. ओके, तर बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काय करायचं याचं मी परत सांगतो, तुम्हाला याचं उत्तर द्यायचं. आणि आपण काय करत असतो माहिती आहे का, जो पहिलं उत्तर देईन त्याचं नाव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अनाउन्समेंट करत असतो. मित्रांनो आज असा प्रॉब्लेम झाला की मला ते लक्षच राहिलं नाही की आपलं कालच्या सेशनचं या ठिकाणी उत्तर कुणी दिलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला अनाउन्स करायचं. मग तरीसुद्धा मी आता लगेच अनाउन्स करतो. बघा या ठिकाणी बघा सर्वात पहिले आपल्याला उत्तर कुणी दिलं ते या ठिकाणी मी सांगतो. बघा रेजवान शेख म्हणून मित्रांनो डायव्हर्सिटी फॅक्टरचा एक प्रश्न विचारला होता मी. काय? डायव्हर्सिटी फॅक्टरचा प्रश्न विचारला होता. डायव्हर्सिटी फॅक्टर काय असतो, म्हणजे एक असतो, एकपेक्षा कमी असतो की एकपेक्षा जास्त असतो. तर मित्रांनो डायव्हर्सिटी फॅक्टर जो असतो, काय डायव्हर्सिटी फॅक्टर असतो तो जो असतो तो ग्रेटर दॅन 1 असतो, म्हणजे कधीसुद्धा एकपेक्षा तो जास्तच असतो. काय? एकपेक्षा जास्त असतो. ओके, मग रिजवान शेखने आपल्याला काय केलं याचं सर्वात पहिले उत्तर दिलं आहे कुणी? रिजवान शेख. ओके, त्यानंतर अजितने या ठिकाणी नंबर 2ला उत्तर दिलं आहे की ग्रेटर दॅन 1. ओके, त्यांचंसुद्धा बरोबर आहे. ओके, आणि त्यानंतर ओमकारने सुद्धा या ठिकाणी उत्तर दिले ऑप्शन बीलाच होता तो, त्या ठिकाणी जो पर्याय होता तो काय केला आहे त्यांनी करेक्ट या ठिकाणी दिला. असं या तिघांनी या ठिकाणी सर्वात पहिले आपल्याला या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. मित्रांनो असंच आपला जो 10 नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर जो काही सर्वात पहिले देईल त्याचं अनाउन्समेंट सर्वात पहिले व्हिडिओ चालू होण्याच्या पहिले उद्या या ठिकाणी करण्यात येईल. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण हा सेशन लगेच क्लोज केल्यानंतर आपण जे MSCB म्हणजेच वितरणचा जो फॉर्म चालू आहे त्या फॉर्मचं या ठिकाणी काय करणार आहे आपण या ठिकाणी अनाउन्समेंट, म्हणजेच त्या ठिकाणी फॉर्मचे म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहे तुम्हाला ते सर्व काही आपण या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो मला मधातच कॉल या ठिकाणी आला होता त्यामुळे या ठिकाणी मला स्टॉप करावं लागलं होतं. ओके, तर चला मित्रांनो या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. परत एकदा सांगतो जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि चॅनलला या ठिकाणी लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी थँक्यू सो मच.